जे जंतर मंतरवर आंदोलन झालं आहे कॉक्रोच जनता पार्टीचं, तर त्यात आपण पाहिलं की जे तरुण आहेत देशातले जेनझी पिढी, तर ही खूप निडरपणे समोर येताना आपल्याला दिसते. नवीन पिढीची स्टाईल म्हणा किंवा काही म्हणा, पण ते शिवराळ भाषाही वापरताना दिसत आहेत. म्हणजे अगदी PM लेवलच्या माणसांनाही किंवा इतर मंत्र्यांनाही ते शिवीगाळ करताना किंवा एक त्या पद्धतीचे मीम आपण बघतोय किंवा या सगळ्या आंदोलनाच्या वातावरणात तसे पोस्टर्स फिरवले जात आहेत. तर इतकी निडरपणे ही चळवळ सगळी आता उभी राहिलेली. तर एकंदरीतच जेनजींच्या वागण्याची ही पद्धत नेमकी काय आहे किंवा हे आंदोलनं करण्याची आणि ही स्टाईल नेमकी काय, या सगळ्यावर आता आज आपण आपल्या चर्चासत्रात चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात आपण आधी रोशन सरांचं मत जाणून घेऊया. आपल्याकडं न्यूजरूममध्ये आमच्या वरिष्ठ पत्रकारांसोबत काही जेनझी पण सहभागी झालेले आहेत. त्यामुळे खरं तर त्यांनी सुरुवात करायला पाहिजे होती, पण मी सुरुवात करतो. आम्ही जेव्हा आंदोलनं पाहतो पत्रकार म्हणून, तर ते विशिष्ट पद्धतीनं चालतात की घोषणा देणं, आंदोलन करणं, शांततेत निवेदनं देणं, आणि आत्तापर्यंत तीच पद्धत चालत आलेली होती. आणि भाजपसारख्या मोठ्या पक्षाविरुद्ध आणि ज्या प्रकारे हे मजबूत सरकार आहे त्याच्याविरुद्ध शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. दिल्लीमध्ये अशी किती आंदोलनं झाली, मात्र सरकारने पाहिजे तशी त्याची दखल घेतली नाही. सरकार कधीही चर्चेला पुढं स्वतःहून येत नाही. मात्र हे आत्ता जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये जो मोर्चा काढला, त्यानंतर जी तरुणाईवरती लाठी हल्ला झाला, त्यानंतर त्याला जे वेगळं स्वरूप आलं, तर त्याच्यामुळे मग धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापेक्षा हे आंदोलन कसं यशस्वी होतं आहे याच्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. कारण की कुठल्याही आंदोलन चालू होण्याच्या आधी सत्ताधाऱ्यांविषयी लोकांच्या मनामध्ये भीती असते. आणि भाजपचे पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी, अमित शहा यांची एक वेगळी इमेज आहे. त्यांच्याविषयी वेगळ्या प्रकारची भाषा कोण वापरण्याची हिंमत करत नाही. पण ह्या आंदोलनामध्ये जर तुम्ही रील्स पाहत असाल, फेसबुक चेक करत असाल, तर तिथले व्हिडिओ पाहत असाल, तर खूप वेगवेगळ्या प्रकारे यांच्यावरती एकदम म्हणजे आपण आमच्या याच्यामध्ये आम्ही त्याला अश्लील भाषा बोलू शकतो, पण ती तरुणाईसाठी अश्लील भाषा असू शकत नाही. त्यांचं ते व्यक्त होणं आहे. तर मला ह्या आंदोलनामध्ये तेच वाटतं की जी भीती आहे सत्ताधाऱ्यांच्या विषयीची, ती भीती तरुणाईंनी त्यांच्या ह्या मीम्समधनं, त्यांच्या घोषणांमधनं ती घालवलेली आहे. ती मला विशेष वाटते. डेफिनेटली सर, मला असं वाटते की खूप भारी गोष्ट आहे ही. कारण कायमच आपलं काय म्हणतात आंदोलन का बरं असं एकदम सिरियस आणि एकदम असं असायला पाहिजे की नाही आता आम्ही तुमच्यावरती हल्लाबोल करणार. ते पण झालं, अर्थात तेही झालंच, पण एक जो फन एलिमेंट आहे ना, तो मला वाटते की आमच्या पिढीकडे आहे. आणि तो जर का असेल तर सिरियसनेससोबत एक अशी वेगळा जो त्याला अँगल आत्ता आलेला आहे जो तुम्ही म्हणताय. मला माहीत नाही की अश्लीलतेबद्दल, पण एक गोष्ट नक्की सांगू शकते की सरकार आपल्यासाठी आहे सर. सो आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो, आपण त्यांना हेही सांगू शकतो की तुम्ही आमच्यासाठी आहात आणि तुम्ही आमच्या गोष्टी ऐकण्यासाठी आम्ही तुम्हाला सामदाम दंडभेद, फन लँग्वेज सगळं करू शकतो आणि ते करायला पाहिजे जे आमच्या पिढीने केलं आहे असं मला वाटतं. सो हा एक मुद्दा आत्ता मला आठवतो आहे, तो मी सांगितला. आणि काहीतरी बोलायचं सर. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत सध्या, तर त्या योग्यच आहेत आणि कुठे ना कुठे उद्रेक होतो आहे त्यांचा. हा उद्रेकही योग्य आहे, समजायला पाहिजे आपण. पण हा जो प्रकार सुरू आहे किंवा एकंदरीत हे जे प्रकार आपल्याला मीमवर पाहायला मिळत आहेत किंवा तिथे ग्राउंड लेवलला पण पाहायला मिळत आहेत, तर यामध्ये एक पातळी पाहिजे, म्हणजे एक बॉर्डर सेट केली गेली पाहिजे असं मला वाटतं. कारण आपली पिढी जरी आजकाल नॉर्मली बोलताना शिव्या देत असेल किंवा नॉर्मली ही भाषा शिवराळ जरी नसेल आजच्या पिढीसाठी, तरी आपण कुणाबद्दल बोलतोय, आपण काय चर्चा करतोय याचं भान किमान थोडंसं तरी ठेवायला पाहिजे. मान्य आहे की हुल्लडबाजी करत असताना किंवा अशा वेळेला वातावरण खूप जास्त हे असतं, म्हणजे त्या वातावरणात आपण आपल्यावर कंट्रोल नाही ठेवू शकत, पण किमान इतकी तरी पातळी किंवा इतकी तरी बॉर्डर स्वतःसाठी सेट करून घ्यावी असं मला वाटतं. मला वाटतं की ह्या आजच्या ऑनलाईन आणि सोशल मीडियाच्या जमान्यात कोणावरती एखादा बॉर्डर सेट करणं किंवा एखादी बाउंड्री तू सेट करणं म्हणतोस, ते आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात थोडं अवघड झालेलं आहे. आपण कोणाला काय बोलावं, कोणी काय बोलावं ह्याबद्दल आपण कोणाला रोखू शकत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू जे म्हणतोयस की एक लिमिट सेट करायला पाहिजे, तर हा तरुणाईचा उत्साह आहे, म्हणजे राजकारणाबद्दल व्यक्त होण्याचा, राजकारणाकडे बघण्याचा किंवा राजकारणात उतरून एखाद्या आंदोलनात उतरून राजकारण बदलण्याचा हा जो उत्साह आहे तरुणाईचा, तो वाखाणण्याजोगा आहे मला वाटतं.
म्हणजे जेनझीकडून जर आपण अपेक्षा करत असू तर माझं म्हणणं आहे की जर आपण त्यांच्या आधीच्या पिढीतले असू आणि 5-1 दशकांचा आपला जो अनुभव असेल तर मला असं वाटतं मग तिथे सरकारकडे जास्त अनुभव आहे ना. तुम्हाला जर जेनझीत तुम्ही जसे तरुण मंत्र्यांना जशी संधी देत आहे, तुम्हाला जसं मंत्रिमंडळात तरुण चेहरे हवेत, तर त्याच तरुणांचा जो दुसरी एक बाजू आहे. आणि खरं तर आपल्यापैकी अनेक म्हणजे आपल्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांचे नातवंडही असतील, त्यांनाही त्यांच्या घरातही ते बघतायत ना, ती पुढची जनरेशन ती कशी घडते, काय घडते. मला असं वाटतं या आंदोलनात जी वापरली जाणारी भाषा आहे, मला असं वाटतं आत्ता आपण त्यावर नको बोलायला, कारण ती मुलं आहेत ना, ती त्यांच्या मागण्यांसाठी झटत आहेत. त्या मागण्यांसाठी खरं तर त्यांच्यासाठी जे आपले विरोधक असतील ते कमी पडले, सत्ताधाऱ्यांमध्ये जे बसलेत. कारण आता विरोधक असा म्हणावा असा इतका आक्रमक राहिलाच नाही आहे, कारण विरोधकांकडे तसे चेहरेच नाही आहेत आणि त्यांच्याकडे तेवढं संख्याबळही नाही आहे. मग अशा वेळेस ज्यावेळेस त्यांना कुठेच न्यायाची एक बाजू दिसत नाही, त्यावेळेस ते त्यांच्या पद्धतीनं रस्त्यावर उतरलेत, त्यांच्या पद्धतीनं ते मागण्या मागतायत. आणि म्हणजे मला वाटतं की आपण जेव्हा मर्यादा म्हणतो ना, तर त्या सरकारला पण मर्यादा एक बाळगायला हवी होती की ज्यावेळेस 25 दिवस त्या तरुणांच्या मागण्यांसाठी जर एक माणूस उपोषण करतोय, जर एक मुलगा म्हणजे एक तरुण अमेरिका सोडून भारतात आलाय, त्याने एक सोशल मीडियावर खरं तर उभं केलेलं आंदोलन, जी सोशल मीडियावर बनलेली पार्टी आहे ती खरं तर आता केंद्र सरकारशी डील करते. कारण ज्या अधिकृत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ज्या नोंद झालेल्या पार्टीज आहेत, मला असं वाटतं त्यांनी या कुठल्याही मागणीला सिरियसली घेतलं नाही. आणि त्यामुळे मग सोशल मीडियावर खरं तर जी पार्टी बनली त्या पार्टीला आता तुम्हाला डील करावं लागतं आहे. त्यामुळे ही मर्यादा आपण जर त्यांच्याकडून अपेक्षा करत असू तर मला असं वाटतं सरकारकडून सुद्धा काही गोष्टी आधी होणं अपेक्षित होतं, त्या घडल्या नाहीत. आणि मग क्रिएटिव्हिटी आहे ना, मग तुमच्या क्रिएटिव्हिटीला म्हणजे कलाकाराच्या कुठल्याही कलेला कसं बंधन असू शकतं. मग त्यांची ती थॉट प्रोसेस जी वाटत असली तरी त्यांच्या लेखी ते त्यांच्या मागण्या खूप स्पष्ट परखडपणे, जरी आपल्याला त्या अयोग्य वाटत असल्या तरी त्यांच्या सध्याच्या परिस्थितीला त्या मागण्या खूप धरून आहेत किंवा त्या क्रिएटिव्हिटीवरती ते खरं तर तेवढ्या पोहोचलेत. आणि आज म्हणजे भारतीय मीडिया किती याची दखल घेतो यापेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा जर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, जेनझीचं आंदोलन याची जर दखल घेतली जात असेल तर मला असं वाटतं त्यांना कुठल्या नेत्याची गरज नाही आहे. ते स्वतःचा आवाज खूप चांगल्या पद्धतीने सरकारपर्यंत पोहोचवतात. मला भाषेपेक्षा ना मला असं वाटतं की भाजपची ना रणनीती फसली आहे या सगळ्यामध्ये. भाजपचं एक ठरलेलं टूलकिट होतं की आंदोलनं कशी मोडायची, आंदोलनाला कसं बदनाम करायचं. पण ह्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का, तुम्ही ज्यांना बदनाम करायला जातात ना ती मुळात पिढी टेक्नोसेवी आहे. म्हणजे IT सेलकडनं जेवढं मटेरियल येत आहे ना त्याला तेवढ्याच पद्धतीनं ते त्याला प्रत्युत्तर देत आहेत. मग आपण म्हणजे आत्ता आपण त्यांच्या भाषेविषयी नको बोलू, मुळात माझं त्या भाषेला समर्थन मुळात नाही आहे की पंतप्रधानांविषयी किंवा ह्याच्याविषयी तशी भाषा नाही वापरावी, तसे फोटो आणि हे नाही वापरावे. ज्या प्रकारे माझ्या फीडमध्ये रील येत आहेत, मी जाणीवपूर्वक काहीला लाईक केलं कारण की ते परत त्याच्यासारखा कंटेंट माझ्यापर्यंत पोचावा त्या अल्गोरिदममधून, म्हणून मी ते लाईक केलं आणि ते परत मी ते पाहत गेलो. म्हणजे त्याच्याशी मी सहमत नाही आहे, पण तिथं मला भाजपची रणनीती कुठेतरी चुकल्यासारखी वाटली. की हे कधी सुरू झालं, आपण जर आंदोलन फॉलो केलं तर हे कधी सुरू झालं की जेव्हा ह्यांनी मोर्चा काढला आणि मोर्चामध्ये विद्यार्थ्यांना मारलं गेलं आणि ते इतक्या वाईट पद्धतीने मारलं की त्यांना जायला सुद्धा जागा दिली नाही आहे. त्यामुळे तो उद्रेक जो होता त्याच्यानंतर हे सगळे प्रकार सुरू झाले. कदाचित सरकारला वाटलं असेल की आपण ह्यांना सहज गुंडाळू शकतो, तरुणांचा मोर्चा आहे, त्यांना मारझोड झाली तर मुलं करिअरचा विचार करतात, मुलं घाबरतात, मुलं बाहेर जातात. मात्र ही जेनझी आहे ते तेवढ्याच त्वेषाने परत उभी राहील, तेवढ्याच त्वेषाने आंदोलन करेल असं वाटलं नव्हतं. जिथं म्हणजे आंदोलनाच्या ठिकाणी 20% लोक हे हुल्लडबाजी करायलाही असू शकतात, ते सगळ्याच ठिकाणी होतात. त्याच्यामुळे सगळंच संपूर्ण आंदोलन निकालीत नव्हतं काढायला पाहिजे होतं. भाजप त्या मुलांशी टक्कर घेत आहे की जे टेक्नोसेवी आहेत ते तिथं व्हिडिओ करतायत, त्यांचे ते एडिट करतायत, त्यांचं ते लगेच अपलोड करतायत, त्याला चांगले कॅप्शन देत आहेत आणि ज्या प्रकारे ते बोलतायत तर ते म्हणजे मला मी म्हणूनच म्हणतो की अण्णा हजारेंचं आंदोलन जे यशस्वी झालं ना त्यामध्ये 90% वाटा हा मीडियाचा होता, मेनस्ट्रीम मीडियाचा होता. आता मीडिया बदलला आहे, म्हणजे मेनस्ट्रीम मीडियाला ते वाईटच आहे, सगळा मीडिया हे नसतो.
त्यांना ज्या प्रकारे तिथं वागणूक दिली गेली, नंतर ना मग नावाचं स्टिकर काढून त्यांना तिथं रिपोर्टिंग वगैरे करावी लागली. त्यामुळं जे स्वतंत्र प्लॅटफॉर्म आपले सरकारनामासारखे किंवा सामचं याच्यामध्ये नाव आपल्याला घेतलं पाहिजे की त्यांच्याही कामाचं कौतुक होतं, ते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी कव्हरेज केलेलं आहे. तर असे जे मीडिया हाऊस आहेत ना, ते खूप कमी त्या ठिकाणी दिसले की जे सत्य दाखवतील. त्याच्यामुळे कदाचित ह्या मुलांचा त्यांच्यावरती विश्वास बसला नाही, त्यामुळे त्यांनी स्वतःचा मीडिया स्वतः उभा केला आणि त्याच्यामधनं ते प्रत्युत्तर देत आहेत असं मला वाटतं. आत्ता हा विषय निघाला की मेन स्ट्रीम मीडिया किती गेले होते आणि स्टिकर काढून किती लोक बोलले. त्यावरनं मला असं वाटतं की सगळ्यात गोष्ट जी चुकली जेनझीची, जो मी व्हिडिओ पर्सनली मला असं वाटतं की खूप वेदनादायी होता ॲज अ बडिंग रिपोर्टर म्हणू शकते मी. पण मला असं वाटतं की एका रिपोर्टरला त्यांनी इतकं बुली केलेलं आहे जेनझीजनी, लुझर 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 करून. आणि ते खूप म्हणजे त्या माणसाला काय वाटत असेल ह्याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की ही जी बाजू आहे जेनझीसची, आपण जी आत्ता म्हणत होतो, डिस्कस करत होतो की असं नाही बोलायला पाहिजे, असं नाही वागायला पाहिजे, मग सरकार विरोधात असू देत किंवा रिपोर्टर्स असतील, जिथे ते लोक ॲक्च्युली स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, जेव्हा तुम्ही इंडिपेंडंट जर्नलिस्ट असता तेव्हा तुमच्याकडे तो राईट आहे, तो बोलण्याचा तुम्ही करू शकता धाडस, हिंमत. पण जेव्हा एक कंपनी तुम्हाला पाठवते तिकडे जाऊन तुम्ही हे सगळं करताय, तेव्हा एक खूप कठीण असतं. आणि तो जॉब करणं कठीण तर आहेच, पण तो असाच व्यक्ती करू शकतो जो पॅशनेट आहे त्याच्या कामाबद्दल. आणि दुसरी गोष्ट की त्याच्याकडे जर का ऑप्शनच नाही आहे हे करण्याशिवाय. त्यामुळे ही गोष्ट मला असं वाटतं की जेनझीसची खूप चुकीची आहे की तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळाला आहे, तुम्हाला काही करता येतं किंवा तुम्ही करू शकता, ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काम करणाऱ्या व्यक्तीला बुली केलं पाहिजे. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट राहिली की मी एक बघितलं होतं की स्टुडंट आहे म्हणून यांनी इग्नोर करतायत, पण एक गुन्हेगार असतात तर त्यांना संसदेत जायला बिलकुल काही प्रॉब्लेम वाटला नसता सरकारला किंवा इतर कुणालाही. तर मग असं वाटतं की बरोबर आहे ही गोष्ट, का तर आपल्याकडे इतक्या कितीतरी गोष्टी चुकीच्या करणारा माणूस असेल, आता मी ते शब्द पण नाही वापरू शकत, पण अशा व्यक्तीला आपण खूप मोठा मान देतो. मग जेनझीज जे स्वतःच्या हक्कासाठी लढतायत, जे स्वतःसाठी काहीतरी मागतायत आणि त्यांचा वे वेगळा आहे, डझंट मीन की ते पूर्णपणे चुकीचे आहेत. आय एग्री की आत्तापर्यंतच्या जनरेशनला ह्याची सवय नव्हती आणि ती सवय व्हायला पाहिजे असंही नाही आहे. पण जर का ते काहीतरी वेगळं करू इच्छित आहेत तर नक्कीच तो प्लॅटफॉर्म त्यांना मिळायला हवा. मला असं बेसिकली वाटतं की जेनझी जी आहे तिला ॲक्च्युली माहिती आहे की मला काय हवं आहे आणि माझे राईट्स कोणते आहेत आणि ते कुठल्या पद्धतीने मागितले पाहिजे. मला वाटतं की प्रत्येक पिढीकडे त्याची पद्धत असते त्या वेने करायचं. आमची जी आधीची पिढी असेल म्हणजे मिलेनियल्स वगैरे आपण म्हणू शकतो की त्यांना मे बी ते कुठेतरी कमी पडले असतील की त्यांच्याकडे जे काही तेव्हा टूल्स होते त्यांच्या काळात मला वाटतं फेसबुक खूप जास्त पद्धतीने चालायचं किंवा आपण रेडिट वगैरे म्हणू शकतो, ते त्याचा एवढा फायदा नाही करून घेऊ शकले. पण जेनझी जी आहे ना तिला प्रत्येक टूल कुठल्या पद्धतीने कसा वापरायचा आणि आपलं जे काही उद्देश आहे किंवा एंड पोल आपण म्हणू शकतो की सपोज आम्हाला गव्हर्नमेंटपर्यंत पोचायचं आहे तर गव्हर्नमेंटपर्यंत कसं पोचायचं आणि कुठल्या पद्धतीने पोचायचं हे क्लिअरली माहिती आहे. आणि मग अख्खा जो क्राऊड असेल जो प्रोटेस्टसाठी जंतर मंतरला होता तर मे बी बऱ्याच जणांनी केलं आहे की त्यांनी सुद्धा पोलिसांवरती अटॅक वगैरे केला आहे. पण एक गोष्ट पण अजून मला म्हणायची वाटते की जेनझी खूप आळशी आहे किंवा आमच्यामध्ये पेशन्स नाही असं म्हणलं जातं, पण मला वाटतं की आमच्यामध्ये पेशन्स आहे. कारण इतके दिवस शांतपणे उपोषण करतात बाकीचे लोक आहेत, आम्ही प्रोटेस्ट करतात, एवढा आमच्यावरती तिथे जे प्रोटेस्ट करतात त्या लोकांवरती लाठीचार्ज झाला आहे, प्रचंड वेदना होत असतील, सगळं काही होत असेल, पण अजूनपर्यंत शांत पद्धतीने ज्या काही आहेत त्या मागण्या मागितल्या जातात. सो हे एक तर मला वाटतं की अप्रिशिएट खरंच केलं गेलं पाहिजे जेन्सबद्दलचं. मी आता जेनझीच्या पिढीतला जरी नसलो तरी सध्या जे काही आंदोलन सुरू आहे त्याच्यावर मला खूप म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी काही नोंद कराव्याशा वाटतात. की एकतर आत्ता जे दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे म्हणजे मुळात जेनझीचं जे नेचर आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण एक जनरलाइज त्यांच्या संदर्भामध्ये स्टेटमेंट करतो की त्यांना कुठल्या गोष्टीची फिकीर नसते, त्यांच्यामध्ये पेशन्स नाहीत तर ही पिढी म्हणजे कसं आहे की ही एक म्हणजे कुठलीही असू द्या, प्रत्येक पिढी ज्यावेळेस पुढं जात असती त्यावेळेस तिच्यामध्ये एक बंडखोरपणा असतो. ठीक आहे, तर तो जेनझीमध्ये हा ठासून भरलेला आहे, आपल्याला हा निश्चितच दिसलेला आहे. त्यांच्यामध्ये बेफिकिरी असती, असं एक आपण जनरल बोलत असतो. त्यांच्यामध्ये पेशन्स नसतात कुठल्या गोष्टींचे किंवा थेट भिडणं
नसता, म्हणजे अशा पद्धतीचं आपण आधी बोललेलो आहोत किंवा ते कुठल्या गोष्टींवर नाही का, म्हणजे असं एकदम एखादी गोष्ट काम हातात घेतलं, दिलं सोडून दुसरं काहीतरी घेतलं, अशा पद्धतीचं त्यांचं एक नेचर आहे, अशा आपण चर्चा करतो. पण या सर्व गोष्टींना इथं फाटा दिलेलं आपल्याला दिसलेलं आहे. म्हणजे ती कशा पद्धतीचे बंडखोर आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यांची बेफिकिरी म्हणजे मला खरं तर ज्या पद्धतीचे मीम्स आहे, आता त्यांची भाषा ही मीम्सची भाषा आहे खरं म्हणायला गेलं तर. म्हणजे जे काही पोस्टर्स आपण बघितले, म्हणजे पंतप्रधानांच्या संदर्भात कुठल्या मंत्र्याच्या संदर्भातले असू द्या, पण त्यांच्यातला जो राग व्यक्त करण्याची जे माध्यम आहे ना, ते हे मीम आहे. आणि ते इतक्या प्रभावी पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे मला असं या क्षणी असं वाटतं की आपण कुठल्याही नैतिक अनैतिकतेच्या भानगडीत जेनजींच्या बाबतीमध्ये आत्ता या क्षणी तरी पडता कामा नये. ही त्यांची पिढी आहे, हा त्यांचा देश आहे, सध्याचा काळ त्यांचा आहे, ते त्यांच्या पद्धतीनेच व्यक्त होणार, सगळ्या गोष्टी करणार. आजच आमच्या सकाळच्या फ्रंट पेजवर आलोक सरांचं एक कार्टून आले. त्यामध्ये ते असं अमित शहा आणि मोदी बोलताना दिसायचं की आपलं सर्वात प्रभावी शस्त्र कोणतं आहे. तर त्यावेळी ते सांगतात की सोशल मीडिया. अरे मग ते काम का करत नाही असं ज्यावेळी विचारतात, तर ते म्हणतात की ते आपल्यापेक्षा त्यांना जास्त जमते. म्हणजे मुळात जेनजीचं शस्त्र आहे ते मोबाईल आहे. आणि ह्यांची वाढच मुळात असे वेबसिरीज असतील किंवा एखादा ड्रामा असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी मोबाईलवरती व्हिज्युअलाइज बघून झालीत. त्यामुळे त्यांना वाटतं की आपण हिरो आहे. त्यांच्या मनात ते अशाच गोष्टी आहेत. आणि आपलं आता म्हणजे वयस्कर लोकांचं काय झालं, अरे हां भ्रष्टाचार का होतच असतो, रस्त्यावर खड्डा पडला आहे ना, त्याच्यात जायचं, चालत जायचं. पण जेनजीला हे पटत नाही. जेनजी आता काल तर ते एक लहान मुलगी आलेली नागरिकशास्त्र पुस्तक घेऊन आणि पोलिसांना म्हणते की लोकशाही आहे, तुम्ही आमच्यासाठी आहे, तुम्ही आमचं नोकर आहे. हे धाडस कुठून येतं, ते शिकलेत. आपली म्हणणं काय, खड्डा आहे ना, खड्ड्यानं पाय देऊन जाऊ. ते तसं हे असं का, हे ज्यावेळी का विचाराची सवय लागते ना, त्यावेळी क्रांती होती. प्रश्न विचारणारे लोक ह्या व्यवस्थेला नको आहेत. आणि त्यामुळं हे ज्यांचे प्रश्न विचारणार आहेत आणि जर ऐकलं नाही तर मग तुमची आबरू काढून का होईना ते प्रश्न विचारतात. आणि त्यामुळे आता ते असं म्हणतायत की काल एक पोस्ट फिरते की बडे बडे देशों में छोटे छोटे बच्चों को नहीं मारते. म्हणजे हे त्या व्यवस्थेला विचारतायत मोदी शहाना की अरे आपला देश जर मोठा नाही असं त्यांना म्हणायचं आहे, मोठा असेल तर छोट्या छोट्या मुलांना मारू नका. हे अशा छान छान फनी मुवमेंट्समधनं ते आपलं मत मांडत आहेत. तर आता आपण जेनजीकडेच जाऊया, तो काय म्हणतो बघू. मुळात ही जेनजीची जी आता प्रोटेस्ट सुरू झालं आहे, हे सुरू का झालं त्याचं कारण आहे की आपल्या डेमोक्रेसीमध्ये आपण जे 4 पिलर्स म्हणतो त्यातल्या 3 पिलर्समध्ये जे एक्झिक्युटिव्ह असेल आणि पार्लमेंट असेल, तर त्यांनी मुळात त्यांचं कामच केलं नाही. एक तर विरोधी पक्ष म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांना त्या गोष्टीसाठी जबाबदार धरणं गरजेचं असतं, त्या लेवलला त्यांनी धरलं नाही. त्याच्यानंतर आलं ज्युडिशरी. सरन्यायाधीशांनी जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर हा उद्रेक झाला, तुम्ही बघू शकता. कारण डेमोक्रेसीचे सगळ्यात महत्त्वाचे 3 पिलर जर एखाद्या व्यवस्थेला तसं हे करत नसेल तर मग ती कोणाला तरी घ्यावं लागेल त्याची जबाबदारी. तर मग जनजीला वाटलं की ते आपण घेऊ शकतो. आणि सगळ्यात मोठं हत्यार त्याचं हे आहे, मोबाईल आल्यापासून आपण बघू शकतो की ट्रॅफिक पोलीस जरी अडवलं तर आपण पहिलं घाबरायचो की 200 रुपये, हे डायरेक्ट मोबाईल काढतात. बघ, पोलीस घाबरतो, नाही देणार आम्ही पैसे. मग पोलिसांना पण ती भीती झाली. मग आता त्यांना वाटलं की आता आपण एक क्रांती करू शकतो. आणि जी सोशल मीडियावरती सुरू झाली, मग अभिजित दिपकेंनी त्याच्यानंतर आल्यानंतर ते एक आंदोलन वाढत गेलं एका गोष्टीनंतर. आता मुळात असं आहे की त्यांच्या मागण्या काय, तर जेनजीच्या मागण्या अशा काही नाही की तुम्ही सत्ता पालट करा किंवा काय करा. मुळात मागण्या आहे की जे आम्हाला समस्या झाले त्याचंच आम्हाला सोल्युशन पाहिजे. का पेपर लीक झाला, जबाबदार कोण, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. ही परत होणार नाही याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे, तर तसा कायदा आणा, त्या अनुषंगाने त्या गोष्टी पुढे होत राहतील. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जेनजीचा जो आहे तो काळानुसार आता एक जनरेशन ट्रान्सफर झालं. म्हणजे मागच्या काळात जसं होतं की लोक घाबरायचे प्रश्न विचारायला किंवा बोलायला, आता नाही आहे. आता यांच्याकडं सोर्स आहे, माहितीचा सोर्स मोबाईलमधनं जे आपण म्हणतो की माहिती ते घेतात, तर ते डिलिव्हर करता येते त्यांना. आता समजलं की बोलायचं कसं, कुठे बोलायचं, काय बोलायचं. आणि आता जेनजीचं की सर जसं म्हणलेत की मीमच्या थ्रू त्यांनी काही प्रमाणात अश्लील भाषा वापरली, तर त्याचं मी पण समर्थन नाही करत त्याचं जेनजी. पण त्यांचं ते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा तो भाग आहे, ते तसं बोलतायत. आता ते किती प्रमाणात योग्य अयोग्य हा मुद्दा वेगळा आहे. पण असं माझं म्हणणं आहे की ही जी गरज होती ती गरज होती सध्याला. या आंदोलनामध्ये मला पर्सनली खूप वाईट वाटलं जेव्हा ते पत्रकारांशी इतक्या वाईट पद्धतीने वागत होते. पण त्यांच्या मनात तो राग आहे. आपण बऱ्याचदा त्यांना गृहीत धरतो की जेनझी टी व्ही पाहत नाही, पेपर वाचत नाही. पण त्यांना माहिती होतं की कोणते मीडिया हाऊसेस त्यांना कव्हर करू शकतात आणि कोण कव्हर करू शकत नाही. त्यामुळे बरोबर ते निवडून लोकांना त्रास देत होते. आणि अशा याच्यामध्ये काही चांगल्या पत्रकारांनासुद्धा त्रास झाला असेल. परंतु आता एकदा त्यांनी सरसकट लाईन लावली की मग चांगले लोक पण यात ओवले जातात, तशी परिस्थिती झाली. आणि
या परिस्थितीमध्ये आपण यापूर्वी पाहिलं की मेनस्ट्रीम मीडियाने खूप मोठी मोठी आंदोलनं मॅन्युप्युलेट केलेली आहेत. लोकांमध्ये प्रोपगंडा फैलवलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात होत्या. त्यांना या सगळ्या गोष्टी सोशल मीडिया थ्रू किंवा इतर यूट्यूबर्स थ्रू, कंटेंट क्रिएटर थ्रू त्यांना माहीत होतात की देशामध्ये मीडियाविषयी त्यांचं एक मत तयार झालेलं आहे आणि त्यानुसारच ते त्या ठिकाणी वागलेले आहेत. आणि ते टेक्नॉलॉजीच्या बाबतीत इतके ॲडव्हान्स आहेत की जर इंटरनेट बंद झालं तर कोणत्या ॲप आपण वापरायच्या किंवा कोणते डिव्हायसेस आहेत जे 500 मीटरच्या अंतरामध्ये आपण कम्युनिकेट करू शकतो किंवा आपल्या कोणते कोणते नंबर, कोणत्या कोणत्या गोष्टी आपण अगोदरच नोट डाऊन करून ठेवायला हव्या, या सगळ्यांची त्यांनी तयारी केली होती. आणि या परिस्थितीत त्यांचा अप्रोच आम्हाला खूप त्याग करायचा आहे, आमचं सर्वस्व पणाला लावायचं आहे असा नव्हता की आम्ही एन्जॉय करायला आलो आहे. एक इव्हेंट बनवून टाकला होता त्यांनी या आंदोलनाला आणि ते मनसोक्त एन्जॉय करत होते, रील बनवत होते, कंटेंट क्रिएट करत होते आणि त्यांनी भरपूर आनंद घेतला. म्हणजे मोदींविषयी इतके वाईट वाईट बोलले पण मोदींविषयी खरंच त्यांना खूप राग आहे असं अजिबात नव्हतं. त्या क्षणाला त्यांना जे जे वाटलं ते व्यक्त झाले आणि ती त्यांची एकदम नॅचरल भाषा होती बोलण्याची, त्यानुसार ते व्यक्त होत गेले. ॲक्च्युली आता गणेशने जसं सांगितलं की मीडियावर जनजीचा खूप राग दिसून आला, जिथं दिसतील त्यांना ते हे बोलत होते. त्याच्यामुळं मला एक असं वाटतं की या आंदोलनामध्ये मीडियाची गरजच नाही आम्हाला, अशा पद्धतीचा एक जनजीचा हे होता, ॲटिट्यूड होता किंवा त्यांचा ॲप्रोच होता. कारण त्यांना माहिती आहे सोशल मीडिया आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आहेतच, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला मेनस्ट्रीम मीडियाची तशी गरज नाही. त्याच्यामुळं मग तो कदाचित तसा उद्रेक दिसून आलेला असू शकतो. पण एकूणच मीडियावर त्यांचा राग आहे आणि ते कशासाठी आहेत, मीडिया कशा पद्धतीनं वागतो आहे सध्या देशामध्ये, कुठल्या प्रश्नांना किती महत्त्व देतो आहे, अशा सगळ्या गोष्टी म्हणजे एका अर्थी जनजी त्या पद्धतीने जागरूक आहेत असं मला वाटतं त्याच्यामध्ये. आता सध्या खूप जण बोलत होते की अश्लील पोस्ट या किंवा मेम्स लोक हे पोस्ट करतायत जेनजे, पण त्यांच्या काही खूप चांगल्या गोष्टी पण बघितल्या मी. म्हणजे एक नागरिक म्हणून त्यांची जे काही कर्तव्य आहे त्यांनी ते पण केले. म्हणजे कचरा झाला आहे तो साफ करणं असो, कोणाला हेल्प असेल, महिलांना म्हणजे मारहाण करताना मुलं पुढे आलेत हे त्यांचं म्हणजे खूप सारे रील्स तुम्ही बघितले असेल की मुलं पुढे येत आहेत आणि मुली सांगतायत की मी ह्या प्रोटेस्टमध्ये आले पण मला असं फील होत नाही आहे की मी महिला आहे, मला इथे काही अत्याचार होऊ शकतोय, मी एकदम फ्रीली इथे राहते. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहे की जेनझी म्हणून म्हणजे मुली तर खूप म्हणजे असं एकदम पुढे येऊन प्रतिकार करतायत आणि हे पाहून मला खूप छान वाटतंय. मी तिथे गेले नाही आहे पण त्या रील्स, त्या व्हिडिओज पाहून मला इतकं भारी वाटतं की ह्या जेनझीमध्ये महिला पण पुढे आहेत. मला वाटतं जेव्हा भाजप सत्तेमध्ये आलं 2014 पासून, तेव्हा जेनझी हे टीनेजमध्ये होते आणि आता त्यांना चांगली समज आलेली येते. तर आणि त्याच काळात त्यांनी पूर्ण म्हणजे मागच्या 12 वर्षामध्ये पाहिलं की कसे काय गोष्टी होत आहेत. इतके पेपर लीक्स झालेले आहेत. मी स्वतः नेटचा पेपर दिला होता, तोही लीक झाला. म्हणजे मला परत मुंबईहून परत पुण्याला यावं लागलं होतं तेवढ्या एका गोष्टीसाठी. ह्या छोट्या गोष्टी नाही आहेत दरवेळेस पेपर लीक होणं. आणि नेटसारखा पेपर सोडा, पण त्याच्यापेक्षा जो नीटचा पेपर असतो किंवा कित्येक पेपर आहे, TETचा पेपर, आता शिक्षकांचा पेपर लीक झाला, तर हे नक्कीच चुकीचं आहे मला असं वाटतं. आणि त्याच्यामुळे धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे, ही एकदम खरी गोष्ट आहे. आणि या गोष्टीसाठी जेनझी भले त्याला आता CJP हे निमित्त झालं असेल, सरन्यायाधीशांनी एक वाक्य केलं, तिथून दिपके पुढे आले, त्यांनी एक डिजिटल डिजिटल क्रांती तिथून सुरुवात केली. पण त्या लोकांना वाटत होतं की हे किती जाईल किती नाही माहिती नाही. पण आज त्यांनी जेवढं आंदोलन उभं केलं आहे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये जेनझीने मोठा सहभाग दाखवला आहे. ते फक्त म्हणजे मला असं वाटतं की त्यांची पॉलिटिकल समजपेक्षा त्यांना एवढं कळतंय की हे चुकीचं होतंय, आपल्यासोबत चुकीचं होतंय, आपल्या भविष्यासोबत हे खेळलं जातंय, तर याच्या विरुद्ध आवाज उठवायला हवा. त्याच्यासाठी ते आत्ताची माध्यमं जी आहेत, सोशल मीडिया आहे, मीम्स आहेत, हे वापरतीलच आणि नक्कीच ते वापरायला पण हवं. तर मी आज जेनझीबद्दल बोलेल. म्हणजे मीम्स तर प्रोटेस्ट म्हणजे घोषणा, मोर्चे, तर पण जेनझीजनी याचं स्वरूपच बदलून टाकलं आहे. म्हणजे मीम्सद्वारे मीम्स बघते मी फीडवर, तर इतके डेंजर म्हणजे कॉमेडी मीम्स गव्हर्मेंटबद्दल जेनझीज करत आहेत. पण त्यांचा उद्देश मला वाटतं हा आहे की मीम्स ह्या सोशल मीडियावर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात.
त्यामुळे ते मीम्सद्वारे आपला उद्देश गव्हर्मेंटपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, ना की त्यांना गव्हर्मेंटला टार्गेट म्हणजे त्यांच्याबद्दल वाईट गोष्टी नाही पसरवायच्यात. त्यांना फक्त त्यांचा मुद्दा गव्हर्मेंटपर्यंत पोहोचवायचा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यामुळे मला तरी वाटतं की फक्त त्यांनी थोडंसं त्याचं क्रायटेरिया थोडासा हे बदलला पाहिजे, की एवढ्या पण जास्तीत जास्त लेवलला न जाता आपला मुद्दा मांडला पाहिजे. मला वाटतं आत्ता कुठे हे आंदोलन सरकारपर्यंत पोहोचलेलं आहे आणि जिथून ते सुरू झालं तर ज्या सोशल मीडियावरून काल पंतप्रधानांना त्याच सोशल मीडियावरून आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा लागला की प्रत्येक वेळी नरेंद्र मोदी जे आहेत ते भाषणाची सुरुवात आपली मेरे भाईयो और बहिणो किंवा साथीयो अशी करतात, पण काल त्यांनी एक शब्द वापरला की फ्रेंड्स. म्हणजे हे कुठेतरी त्यांना आता जाणीव व्हायला लागलीत की ही मुलं फक्त अशीचही उतरलेली, त्यांना काहीतरी समज आहे, जाणीव आहे आणि त्या माध्यमातून सरकारलाही थोडेफार बदलावं लागले असं मला वाटतं. आणि प्रतिभाने मगाशी एक मुद्दा मांडला की ती मुलं म्हणजे महिला सहभागी झाल्यात किंवा पोलिसांनी त्यांनी पोलिसांनाही प्रतिकार केला, पण ती मदतही करतात आहे. म्हणजे ही मुलं संवेदनशील सुद्धा खूप आहेत असं मला वाटतं. म्हणजे ते भगतसिंग वाचतायत तिथं बसून, काही मुलींच्या मी रील्स बघितल्या की त्याच्यातून ते भगतसिंगांचे विचार सांगतायत, घोषणा देत आहेत वेगवेगळ्या. तर मला वाटतं त्यांना जाणीव आहे या गोष्टीची. आता काही गोष्टी चुकीच्या घडल्या तर म्हणजे पत्रकारांचा मुद्दा असेल तर तिथे कुठेतरी थोडा विचार या पिढीने करायला हवा असं मला वाटतं. जेनझीकडून एकच गोष्ट चुकीची घडली की पत्रकारांना त्यांनी टार्गेट करायला नको होतं, कारण की पत्रकारांची जे ग्राउंडवर काम करत आहेत ते चुकीचे नसतात, कारण ते बातम्या देतच असतात. पण बाकी साऱ्या गोष्टी ज्या होत्या त्या पॉझिटिव्ह होत्या की ज्या प्रकारे मदत करतायत एकमेकांची. एक आंदोलन म्हटलं मोठं उभं राहिलं तर खूप साऱ्या गोष्टी असतात, सरकार निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न करतं, पण तरी पण सरकारचं जेवढं पण IT सेल होता त्याला हाणून पाडलं या जेनझीनी. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अजून पण जे राजीनामा होता तो सरकारने दिलेला नाही आहे. त्यामुळं हे आंदोलन पुढं चालू ठेवलं पाहिजे. आणि प्रश्न कसं आहे, आंदोलनं होतात नंतर ते मागं पडतात, आत्ता कव्हरेज भेटतं मीडियाकडून, त्यामुळं चालते गोष्टी. कदाचित राजीनामा भेटेल पण सिस्टीममध्ये जर बदल व्हायचा असेल तर आपण रोज प्रश्न विचारायला पाहिजेत आणि मेनस्ट्रीम मीडियाने पण त्याला कव्हरेज दिलं पाहिजे तेवढं. तर एकंदरीतच आंदोलनामागे ऋषी, तू कन्क्लूड करण्याआधी मला फक्त एक बोलायचं आहे की आज न्यूज रूममध्ये खूप छान वातावरण होतं आणि 3 चेअर्स फॉर जेनझीज. हिप हिप. मस्त. आता कन्क्लूड करू. तर एकंदरीतच आंदोलनामागे जेनझींची सायकोलॉजी काय होती, एकंदरीतच काय मानसशास्त्र आहे, काय त्यांना वाटतं सरकारबद्दल, कसे ते व्यक्त होतात, याबद्दल आपण आपल्या जेनझी सहकाऱ्यांकडूनच जाणून घेतलं आहे. तर ही चर्चा कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशीच चर्चा जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.